नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळते की आता जीवा नंदिनीला म्हणत असते की नंदिनी हे बघा, तुम्ही आशीर्वाद बंगल्याला कोणी जाणार नाही म्हणून मी सोडते, चला तुम्हाला जायचं आहे ना, चला मी सोडतो. पण आता नंदिनी काही ऐकायलाच तयार नसते. नंदिनी म्हणते तुम्ही जा बरं इथनं, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि मला तुमच्यासोबत जायचं सुद्धा नाहीये. पण तरी जीवा एवढं विनवण्या करत असतो पण नंदिनी काही ऐकायला तयार नसते. नंदिनी म्हणते हे बघा, मी तुम्हाला एकदा नाही सांगितलं ना, मला नाही जायचं, मी जाईल माझी पायी पायी. तर आता जीवा म्हणतो हे बघा, मी एवढी छान गाडी पुसली आहे, छान गाडी आहे, छान तुम्ही दिसता आहे आणि एवढी छान व्यक्ती माझ्या गाडीवर बसेल तर किती छान दिसेल आपण दोघं. तेव्हा नंदिनी काही ऐकायला तयार नसते. तेव्हा आता ट्रॅफिक पोलीस येतो आणि तो म्हणतो काय चाललंय, काय कशा तुम्ही मुलीची छेडखानी करताय का बरं. तेव्हा तो म्हणतो की नाही हो, मी छेडखानी नाही करते, मी त्यांना फक्त म्हणतोय की माझ्या गाडीवर बसा. पण आता तर पोलीस म्हणतो नाही, ती कशी काय तुमच्या गाडीवर बसेल, ती काय तुमची बायको आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो हो माझी बायको आहे. तेव्हा आता तो म्हणतो नंदिनी ऐका ना माझं, हे बघा यांनी मला पकडलं आहे, पोलिसांनी मला धरलेलं आहे. पण नंदिनी काही पाहायला तयार नसते, मुद्दाम ती बघत नसते. तेवढं आता पोलीस म्हणतात नाही चला तुम्ही पोलीस स्टेशनला चला बरं, मी तुम्हाला आता पोलीस स्टेशनला देतो कारण तुम्ही मुलीची छेड काढताय. तेव्हा आता जीवा म्हणतो नाही हो माझी बायको आहे, माझ्या बायकोला म्हणतोय माझ्या गाडीवर बसा. तेवढं आता जीवा तिला हाक मारतो नंदिनी. तेव्हा आता नंदिनी पोलिसांचं येते आणि म्हणते की अहो तुम्ही त्यांना सोडा, तो माझा नवरा आहे. तेव्हा आता हे ऐकून जीवाला खूप खुश होतो आणि खूप आनंद सुद्धा होतो की निदान नंदिनीने मला नवरा म्हणून एक्सेप्ट तरी केलं. तर आता इकडे पोलीस म्हणतो हो का, मग तुम्ही नवरा आहे तर मग असे का करताय, कोणाला असं वाटेल की तुमची छेडच काढतोय तो मुलगा. तेव्हा आता ती म्हणते नाही तुम्ही जा इथनं, माझा नवरा आहे, मी माझ्या नवऱ्याच्या गाडीवर बसते आणि जाते. तेव्हा आता नंदिनी जीवाच्या गाडीवर बसते आणि गाडीवर बसून आता आशीर्वाद बंगल्याजवळ जाते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.